Hi dear friends, I am Pramod Chaudhary from Kranti English Academy. Nobody can help you but yourself. इंग्रजी शिकण्यासाठी कोणीही मदत करणार नाही. जोपर्यंत तुम्ही मेहनत करत नाहीत, लेक्चर अटेंड करत नाही, तोपर्यंत इंग्रजी येणार नाही. इंग्रजी बोलायची तुम्हाला, लिहायची आहे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे टेन्स. टेन्सचा अभ्यास केल्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारे इंग्रजी बोलू शकत नाही आणि चांगल्या प्रकारे मार्क्स आणू शकत नाही. आणि म्हणून प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे टेन्सचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला इंग्रजी येणार नाही. कारण टेन्स इज सोल ऑफ इंग्लिश, म्हणजे टेन्स हा इंग्रजीचा आत्मा आहे. आणि त्यानुसारच मग प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला इंग्रजी येणार नाही. आज बघूया आपण. पहिला टेन्स आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे जी क्रिया आज घडते आहे तो वर्तमान काळ. त्याला वर्तमान काळाला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रेझेंट टेन्स. मग प्रत्येकाचे उपप्रकार आहेत, त्याचा आपण अभ्यास करूया. पहिला प्रकार बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. आता या टेन्सचा वापर काय कसा केला जातो, इंग्रजी बोलताना स्पर्धा परीक्षेला कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, याचा आपण अभ्यास करूया. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, एकदम साधा बाधा वर्तमान काळ आहे. प्रत्येक टेन्सचा फॉर्म्युला असतो. बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होईल. मग सब्जेक्ट म्हणजे काय? विषय का? नाही. इथं तो सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता. कर्त्याला इंग्लिशमध्ये सब्जेक्ट असं म्हणतात. आणि त्या कर्त्यानंतर, त्या सब्जेक्ट नंतर वर्ब येतं. आता वर्बचे पण प्रकार असतात. वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3, वर्ब 4 आणि वर्ब 5. मग या टेन्समध्ये क्रियापदाचं, वर्बचं पहिलं रूप वापरलं जातं आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येतं, म्हणजे कर्म येतं. प्रत्येक टेन्सचा फॉर्म्युला आपण पाठ करायचा आहे. इंग्रजी स्पीकिंग करायची असेल, स्पर्धा परीक्षा द्यायची असेल की कसाही त्या ठिकाणी इंग्रजीचा अभ्यास करायचा असेल तर त्याचं फॉर्म्युले लर्न करणं इम्पॉर्टंट आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस 1 आणि ऑब्जेक्ट हा त्याचा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे आणि तो लर्न करायचा म्हणजे करायचा. त्याच्याशिवाय आपल्याला इंग्रजी बोलता येणार नाही आहे. बघा, पहिलं वाक्य बघा, आय ईट अ मँगो. आय ईट अ मँगो म्हणजे काय? मी आंबा खातो. हा सिंपल प्रेझेंट टेन्स का महत्त्वाचा आहे? कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या दिवसभरातून आपण जे रोज काम करत असतो, खातो, पितो, नाचतो, गातो, झोपतो, ऑफिसला जातो, या सगळ्या गोष्टी रोज घडतात. सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. आई रोज स्वयंपाक बनवते, आपण रोज अभ्यास करतो, वडील कामावर जातात. रोज क्रिया घडणाऱ्या असतील, रोज घडत असतात. मग खातो, पितो, नाचतो, गातो, झोपतो, या सगळ्या दैनंदिन जी क्रिया ज्या असतात तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. आय ईट अ मँगो, या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? आय. वर्ब कोण आहे? ईट. आणि ऑब्जेक्ट कोण आहे? अ मँगो. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना, बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी सेंटेन्स तर वाचता येतं, इंग्रजी तर वाचता येतं, पण त्याचा अर्थ कळत नाही. मग अर्थ कळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेन्स महत्त्वाचे आहे. पुढचं वाक्य बघा, वी वेकअप अर्ली मॉर्निंग. वेकअप म्हणजे काय? उठणे. की वी म्हणजे काय? आम्ही सकाळी लवकर उठतो. उठले का? नाही, तर उठतो, कारण ती क्रिया रोज घडते. रोज सकाळी आम्ही लवकर उठतो, रोजची क्रिया आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण उठतो हा अर्थ लावलेला आहे. पुढचं वाक्य बघा, यू गो टू स्कूल एव्हरी डे. एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी, रोज, की तुम्ही शाळेमध्ये रोज जातात, रोज शाळेत जातात. जी दैनंदिन क्रिया आहे, जी क्रिया नियमाने घडते, सरावाने घडते, सवयीने घडते, त्यासाठी हा टेन्स वापरला जातो. आणि
विशेष करून स्पर्धा परीक्षामध्ये MPSC असेल, तलाठी असेल, वनविभाग असेल, सगळ्या तत्सम परीक्षांना सिंपल प्रेझेंट टेन्सवर प्रश्न विचारले जातात. ते प्रश्नांचा आपण अभ्यास नंतर करू. पुढचं वाक्य, दे स्विम इन टू द रिव्हर. म्हणजे काय? ते नदीमध्ये पोहतात. त्यांची सवय, त्यांची त्या ठिकाणी रोजची क्रिया आहे की ते नदीमध्ये पोहण्याचं काम करत असतात. मग जी क्रिया रोज घडते तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढचं वाक्य, द स्टुडंट स्टडी एव्हरी डे. द स्टुडंट स्टडी एव्हरी डे, की विद्यार्थी रोज अभ्यास करतात. म्हणजे जर आपल्याला टेन्स जर माहिती जर पडला तर इंग्रजी सहज बोलता येते, त्याचा अर्थ लावता येतो. आणि विद्यार्थ्यांना, विशेष करून 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयामध्ये सामायिक असेल किंवा घटक चाचणी असेल, वार्षिक परीक्षा असेल, त्या परीक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळण्याचं काम हे टेन्स करत असतात. पुढचं वाक्य, द गर्ल्स कुक इन द किचन. मुली त्या ठिकाणी स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करतात. म्हणजे रोज क्रिया घडत असते, दैनंदिन क्रिया घडत असते, आणि म्हणून त्या ठिकाणी हा टेन्स वापरला जातो. बघा आता की करते जर त्या ठिकाणी आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल आणि प्लुरल नाउन असेल, थोडंसं ऑब्झर्वेशन करायचंय. बघा की आय ये, वी ये, यू ये, दे ये आणि प्लुरल नाउन ये, अनेक वचनी नामं आहेत. त्यावेळी त्या ठिकाणी कोणत्याही क्रियापदाला यस किंवा इयस वापरलेलं नाही, हे लक्षात येतं. म्हणजे जर कन्सेप्ट क्लिअर असेल इंग्रजीची, जेवढ्या जास्त कन्सेप्ट क्लिअर असेल तेवढं त्या ठिकाणी MPSCला आणि इतर स्पर्धा परीक्षांना चांगले मार्क्स येतात, हे लक्षात घ्यायचे. पुढचं बघा, या ठिकाणी ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन आहे. मग दोघांमध्ये फरक काय? की ज्या ठिकाणी आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन असेल तर क्रियापदाला कोणत्याही प्रकारचं यस किंवा इयस वापरलं जात नाही, हे लक्षात घ्यायचं. परंतु ज्या ठिकाणी करते ही असेल, शी असेल, इट असेल आणि सिंग्युलर नाउन असेल, एकवचनी नाम असेल, तर क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय लागतात सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. केव्हा? ज्यावेळेस ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल, एकवचनी नाम असतील, त्यावेळेस क्रियापदाला यस किंवा इयस वापरला जातो. बघा, ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. हा प्ले जर आपण इकडे वापरला असता तर यस वापरला नसता, परंतु करता सिंग्युलर आहे म्हणून यस वापरलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स, शी गो मुंबई एव्हरी मंथ. शी गोज टू मुंबई एव्हरी मंथ, म्हणजे ती दर महिन्याला मुंबईला जाते. याच्यामध्ये बघा आता गो हे क्रियापद आहे आणि त्याला प्रत्यय काय वापरलेलं आहे? इयस. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सरावाने, नित्य नियमाने त्या ठिकाणी क्रिया घडतात आणि यस किंवा इयस प्रत्यय सिंग्युलर करता असेल ते वापरतात, हे महत्वाचं. बघा, मग यस आणि इयस कुठं वापरायचा त्याचे पण नियम आहेत. की सिंग्युलर करता असेल ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल आणि क्रियापदाच्या शेवटी यस, एसएच, सीएच, एक्स, ओ आणि झेड हे अक्षरे असतील तर त्या ठिकाणी इयस प्रत्यय वापरलं जातं आणि हे अक्षरे नसतील तर फक्त यस प्रत्यय वापरतात, हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे यस कुठं वापरायचा आणि इयस कुठं वापरायचा याचे पण नियम आपल्याला माहिती पाहिजे. लोकांना फक्त त्या ठिकाणी इंग्रजी कठीण आहे, आम्हाला आयुष्यामध्ये इंग्रजी कधीच येणार नाही, बोलता येणार नाही, चांगले मार्क्स येणार नाही, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती, मोठ्या माणसांच्या मनामध्ये भीती की इंग्रजी फार कठीण आहे. पण मित्रांनो, 12 टेन्सचा चांगल्या पद्धतीचा जर आपण अभ्यास केला
तर इंग्रजीसारखी सोपी भाषा जगामध्ये नाही हे तुम्हाला नंतर समजेल. बघा, जर करते ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल तर क्रियापदाच्या शेवटी ईएस प्रत्यय वापरायचा. पण केव्हा? ज्यावेळेस क्रियापदाच्या शेवटी यस, एस एच, सी एच, एक्स, ओ आणि झेड असेल तेव्हा ईएस वापरायचा आणि हे अक्षरे नसतील फक्त यस वापरायचं आहे. एवढं सोपं आहे ते, काही कठीण नाही आहे. बघा, इट बार्क्स ॲट नाईट. बार्क्स म्हणजे काय? भुंकणे, की तो रात्री भुंकतो. पाटील सर टीचेस इंग्लिश म्हणजे काय? पाटील सर त्या ठिकाणी इंग्रजी शिकवतात. आता इथं यस का वापरलं बरं? बघा, काय यस वापरलेलं आहे? बाकीच्या वाक्यांमध्ये फक्त यस वापरला आहे, पण मी इथं यस का वापरलेला आहे? कारण का टीच हे वर्ब आहे आणि त्या टीचच्या शेवटी सीएच आहे. आपला नियम होता की ज्या क्रियापदाच्या शेवटी सीएच असेल, एस एच असेल त्या ठिकाणी आपण ईएस प्रत्यय वापरला पाहिजे. म्हणजे आज सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी आणि त्या तत्सम परीक्षांसाठी फार महत्त्वाचं आहे. की रोज घडणाऱ्या क्रिया ज्या असतील, खातो, उठतो, बसतो, नाचतो, पितो, शिकवतो, शिकतो, लिहितो, वाचतो, या दैनंदिन क्रिया ज्या असतात, सवयीने घडणाऱ्या ज्या क्रिया असतात त्या सर्व त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येतात. कोणी आपल्याला विचारलं की डू यू प्ले क्रिकेट म्हणजे काय? मग तू क्रिकेट खेळतो का? मग आपण उत्तर द्यायला पाहिजे यस आय प्ले क्रिकेट. इतकं सोपं इंग्रजी आहे. जर समजलं तर मराठी आणि हिंदीपेक्षाही इंग्रजी भाषा एकदम सोप्या पद्धतीने टेन्सद्वारे आपल्याला त्या ठिकाणी शिकायचे आहे. आणि म्हणून मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला, आजचा लेक्चर किंवा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका.